मंडळी 7 सप्टेंबर 2025 रोजी पितृपक्ष प्रारंभ होत असून या दिवशी पुष्टीपती पौर्णिमा देखील आहे आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्या असेल आणि हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो। तर पितृपक्षामध्ये कावळ्याला एवढे महत्त्व का दिले जाते? जर कावळ्याने अन्न ग्रहण केले तरच ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचते असे समजले जाते। बघा, कावळ्याला यमराजाचा दूत मानले जाते। पौराणिक कथेनुसार कावळ्याला नैसर्गिकरित्या मरण येत नाही, कावळ्याचा अपघाती मृत्यू होतो। तसेच कावळ्याचा मृत्यू झाल्यास त्याचे जे इतर साथीदार आहेत ते अन्न ग्रहण करत नाहीत आणि तसंच यमाने कावळ्याला वरदान देखील दिले आहे की तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल। त्यामुळे पितृपक्षामध्ये कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे आणि कोणतीही आत्मा कावळ्याच्या शरीरामध्ये राहू शकते। म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न देण्याची प्रथा आहे की जेणेकरून आपले दिवंगत पूर्वज तृप्त होऊन आपल्याला अनेकोत्तम आशीर्वाद हे प्रदान करतील। याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता। श्री स्वामी समर्थ।